इयत्ता 4वी व्यंकटपुरा पेठ. नमस्कार बालमित्रांनो, दरवर्षी आपण ज्या आवडत्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे आपले स्नेह संमेलन. हाच आजचा दिवस. हा सोहळा साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. आधी थोडं आपल्या शाळेविषयी. आपल्या शाळेची स्थापना 1960 साली झाली. तेव्हापासून आजपर्यंत हा शाळेरूपी वटवृक्ष वाढत आहे. सर्वांना शिक्षणरूपी सावली देत आहे. याच सावलीत अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक झाले. काहींनी कला क्षेत्रात जाऊन मोठी प्रगती करून आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले. अशा विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या शाळेचा अभिमान असतो. आपल्या शाळेचा अभिमान म्हणजे सलग 6 वर्षे आपल्या शाळेने गीता पाठांतर स्पर्धेमध्ये पार्थसारथी चांदीची ढाल मिळवली. याचे योगदान मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांना जाते. आपल्या शाळेने पहिल्यापासूनच आपल्यात असे संस्कार जोपासले त्यामुळे आपण समाजात निर्भीडपणे उभे राहू शकतो. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भोकरे मॅडम तसेच वर्ग शिक्षिका सौ भावकर मॅडम व सर्व तज्ञ शिक्षक वर्ग नेहमीच आपल्याला चांगले संस्कार शिक्षण देत असतात, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी पुढे जाऊन आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करेल. याच शाळेविषयी मी 4 ओळी मला ऐकवाव्या वाटतात. कोरड्या पाटीवर लेखणीचा धडा. शाळा. आजीचा हात धरून चढलेला माळा. शाळा. सत्य शिक्षणाचा धडा. शाळा. प्रार्थनेला उभं राहण्यासाठी लवकर चला. शाळा. दरवर्षी सहलीला चला. शाळा. संगीत, तर्क, वक्तृत्व, व्यक्तिमत्वात जोडा. शाळा. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तारा. शाळा. फुटेल पाटी सुटेल शाळा, अश्रू वाहतील घळाघळा, माझी शाळा माझी शाळा. आज विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी शाळेची ऋणी आहे. धन्यवाद. खूप छान. आजच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्रीमती जोशी मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करावे असे मी